जुन्या गाऊनपासून आज मस्त तुम्हाला अशी गोदडी शिवणार दाखवणार आहे. ह्या गोदडीमध्ये तुम्हाला याचा वापर केलेला असेल की जुन्या गाऊनपासून, बेडशीटापासून आणि साड्यापासून खूप छान अशी गोदडी आहे. मस्त आहे. हातरून घेतलेले बघा, अशा प्रकारे मी साडी हातरून घेतलेली आहे आणि मधनं जॉईन केलेले आहे. बरेच जण ताई म्हणतात की किनारीमधनं येऊत जाऊ नका, तर आज पहिल्यांदा असं ट्राय करणार आहे. किनारीपासूनच मी डायरेक्ट टिप मारलेली आहे आणि मधनं अजिबात किनारी येणार, पण थोडे का होईना येतं, थोडा का होईना प्रॉब्लेम येतो. अशा प्रकारे मी सर्व पाणी शिंपडून घेणार आहे. आणि मैत्रिणी तुम्हाला सांगते, खूप साधी सोपी, तुम्ही जर साध्या मशीनवरती जर शिवायची असेल तर मस्त प्रकारे अशी गोदडी शिवून घेता. आता बरेच जण ताई म्हणतात की पाणी का शिंपडावं लागतं. ज्यावेळेस आपण दुसरी कपडे वगैरे साडी असते ना, तर ते हातरल्यानंतर खालची साडी गोळा होते किंवा कोण्या चुन्या येतात, अशा निऱ्या पडल्या जातात. मी तसेच मशीनमध्ये येतात, त्या निऱ्या न पडून एक फिनिशिंग खालून छान यावी म्हणून मी खाली तुम्हाला पाणी हातरून घेते. तर अशा प्रकारे मी त्याला बेडशीट खाली प्रकारे हातरून घेतलेले आहे. मोठा अखंड आणि हे सिंगल वेअरचं बेडशीट आहे. अशा प्रकारे मी सर्व बेडशीट का अशा प्रकारे हातरून घेतलेले आहे. कारण बेडशीट हातरल्यानंतर खाली आपण मधनं छोटी मोठी कपडे टाकतात ना, अजिबात जॉईंट दिसत नाही, ठिगळ दिसत नाही. तर अशा प्रकारे मी पहिली खाली गोदडी हातरून घेते, म्हणजे बेडशीट हातरून घेते. तर तशाच प्रकारे जे काही कमी पडलेलं होतं ना बेडशीट, त्या साईडने जे पट्ट्या वगैरे का थोडं कमी दिसतात, ह्याच्यामध्ये पूर्ण दिसत नाही. तर अशा प्रकारे मी पहिलं फाडून, खाली रुंदी उंची कमी असते ना, म्हणून मी हे ह्या साईडने अशा प्रकारे पहिला हातरून घेते. बघा, अशा प्रकारे मी हातरून घेते. अशा प्रकारे आता हातरून घेतलं आणि त्याच्यानंतर परत खालची पण उंची कमी होते, त्या प्रकारे साईडने आडवं पण हात, तर अशा प्रकारे खालची आडवी पण हातरून घेतलेले बघा अशा प्रकारे. आणि तुम्हाला जर गोदडी शिवायची असेल ना, तर मस्त प्रकारे आता तुम्ही घरच्या मशीनवरती शिवू शकता. आणि जर तुम्हाला माझ्याकडे जर द्यायची असेल तर अजून 2 महिने तरी थांबा. निम्मा स्टॉक संपत आलेलं आहे. आता निम्मा स्टॉक आहे शिल्लक. ज्या ताईंना बुकिंग करायची असेल त्या ताईंनी नक्कीच तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर अशा प्रकारे त्यांची अशी कडक साडी होती, कॉटनची साडी होती. अशा प्रकारे खूप छान असे त्यांचे कपडे होते. खूप छान असे धुवून इस्त्री करून असे मस्त प्रकारे दिलेली होती. तर अशा प्रकारे मी ती साडी अशा प्रकारे खाली हातरून घेतली आणि जे गाऊनचे कपडे होते ते अशा प्रकारे बाह्य गळा वगैरे सर्व काढून घेतलेले आहेत आणि ते अशा प्रकारे त्या साईडला हातरून घेतलेले आहेत. आणि त्यांच्या 4 गोदड्या होत्या, 4 गोदडींची ऑर्डर होती. त्यांनी सुरुवातीला मला वाटलं 3 होतील, पण एक सिंगल झालेले आणि 3 अशा 1.5 पट्टीच्या झाले. तर खूप छान असे मस्त कपडे छान असल्यामुळे त्यांचे खूप छान असे मस्त गोदडी झालेले. तर अशा प्रकारे उभे आडवे आहेत ना, ते सर्व प्रकारे अशा प्रकारे गोदडी हातरून घेतली. तर अशा प्रकारे एक साडी त्याच्यावर हातरून घेतल्या. त्या गाऊन आहेत ना, ते साईडला हातरून झालेले. आता अशा प्रकारे साडी हातरून घेते. 5 थराची किंवा 7 थरांची गोदडी आहे. तर अशा प्रकारे ते पण साडी अशा प्रकारे हातरून घ्यायची आणि खूप छान अशी हातरण्याची पद्धत आहे. कारण मी हे डबल 4 पट्टी करून घेतलेले. अशा प्रकारे त्या साईडला हातरून घेते. ह्या साईडला मी साड्या वगैरे असं हातरले होते आणि आता ह्या साईडला परत मी ही साडी फोल्ड करून मी आता साडी हातरून घेते. तर अशा प्रकारे मी ही साडी हातरून घेते बघा. अशा प्रकारे पूर्ण साडी आता हातरून घेतली. त्या साईडने 4 फोल्ड करून साडी हातरलेले आणि त्याच्यावरती जी साडी दिलेली होती ना, जे राहिलेले एक्स्ट्रा भाग होता ते अशा प्रकारे कट करून घ्यायची साडी. बघा, अशा प्रकारे मी कट करून घेते आणि ही तुम्हाला पुढे सांगते उंचीला किती झाली आणि रुंदीला किती झाली ती. आणि जे शिल्लक राहिलेले पट्ट्या होते ना कटिंग, ते अशा प्रकारे मी हातरून घेते बघा. आणि जे शिल्लक राहिले पट्टे, कारण गॅप दिसू नये म्हणून अशा प्रकारे पट्टे हातरून घ्यायच्या आणि खूप छान अशी मस्त गोदडी होणार आहे बघा. तर त्या साईडने पण अशा जे शिल्लक राहिले होते ते अशा पद्धतीमधनं गॅप भरून घेतलेला आहे. साडी कट केली टाकलेली आहे. आता मी जे लावायची होते ना साडी, ते अशा प्रकारे मी कट करून घेतले 1.5 पट्टीची आणि मी ह्याचा पदर काढलेला होता. तर पदर काढल्यानंतर उंचीला साडी कमी होते. मी पहिलं बघून घेते, अंदाज माप करते ते पुरते का नाही साडी. तर उंचीला ही खूपच कमी पडत होती साडी बघा. अशा प्रकारे उंचीला कमी पडत होती साडी. म्हणजे साईजचा किनार होता ना, 1.5 पट्टीची साडी करायची होती ना, जे साईजची होती ना, तर अशा प्रकारे पहिलं मोजून घेतले किती येते आणि जे एक्स्ट्रा भाग राहिलेला होता ना, मोजून घेऊन कट मारला कात्रीने, परत फाडलेले आहे. मी साडी कट करत नाही, डायरेक्ट फाडते, बरोबर सरळ लेवलमध्ये जाते. नाही कट करताना तर मला वाकडे तिकडे होते, म्हणून अशा प्रकारे मी कट केली साडी आणि नंतर त्याच्यावरती मी जोडून घेते मशीनवरती, जे खाली उंचीला कमी होते ते बघा. अशा प्रकारे मशीनवरती मी जोडून घेणार आहे. तुम्हाला मशीनवरती जोडलेला भाग नाही दाखवणार, कारण कॅमेरा सेट केले असतं इकडं तिकडं होतं म्हणून सेटिंग, त्यामुळं मशीनवरचं तुम्हाला नाही भाग दाखवतं जोडताना. तर अशा प्रकारे माझं जॉईन करून झालेलं आहे आणि जे काही गोळा झाले होते ना साडी ओढताना, ते अशा प्रकारे प्लेन करून घेतलेलं आहे आणि नंतर त्याच्यावरती मी अशा प्रकारे हातरून घेणार आहे बघा. आणि पूर्ण जे पदर काढलेलं असतं, कारण पदर लायलिंगचं असतं म्हणून पदर काढावं लागतं, किंवा वेगळा भाग दिसतो. आणि ह्याचा पदर पांढरा होता
आणि त्यामुळं म्हणजे असा गोल्डन कलरचा होता, त्यामुळं तो काढला मी पदर, कारण वेगळा आबोट दिसतो, त्यामुळे अशा प्रकारे पदर काढून घेतला. आणि मधले जे काठ होते ना ते काठ पण अशा प्रकारे म्हणजे काढून घेतलेले, तर अशा प्रकारे पूर्ण प्लेन करून घेतलेले. आणि बहुतेक जण ताई म्हणतात, काही ताई म्हणतात काठ राहू द्या जावं, काही ताई म्हणतात की काठ काढत जावं, काय कारण छान दिसत नाही व्यवस्थित. आज तुम्हाला नवीन टाईपमध्ये अशी तुम्हाला गोधडी दाखवणार आहे बघा. आणि त्यांनी ते काही तसं काही सांगितलं नव्हतं, पण आज बरं ताईंचे कमेंट होते की ताई तुम्ही काठ काढत जावा, पदर काढत जावा. तर बघा गोधडी पण दीड पट्टीची गोधडी असेल तरच काठ काढता येतात, किंवा छोटे काठ असेल तरच काढता येतात, नाहीतर काढता येत नाहीत. आणि डबल बेडचे असेल तर त्याचे काठ आणि उंचीला जास्त हवी असते, त्यामुळे पदर काढता येत नाही. जर पदर काढला तर उंचीला खूप गोधडी कमी होते, आणि जवळजवळ 6.5 फुटापर्यंतच उंची गोधडीला कमी होते. काही ताईंना 7 फुटापर्यंत गोधडी हवी असते, मग पदर काढला तर मग 7 फुटापर्यंत होत नाही. तर अशा प्रकारे मी हा टाके घालून घेते बघा. आणि हे गोधडीचा जो जाड धागा असतो ना तो जाड धागा होता. आणि जसं जसं टाके टाकता येईल ना तसं तसं प्लेन करत यायचं, जसं सारत यायचं बघा. अशा प्रकारे म्हणजे सर्व टाके 2-2 इंचीवरती घालून झालेले आहेत बघा. अशा प्रकारे सर्व टाके घालून झालेले आहेत. आणि पूर्ण टाके घातलेल्या मशीनवरती गोधडी अजिबात गोळा होत नाही. किती छोटे कपडे असू द्या किंवा किती छोटे चिंदे असू द्या, तर भरपूर जर ताई म्हणतात की तुमच्या मशीनवरती गोधडी शिवताना अजिबात गोळा होत नाही का, तर माझी अजिबात गोळा होत नाही बघा. अशा प्रकारे म्हणजे चौबाजूने टाके घातल्यानंतर तर मशीनवरती गोधडी कशी शिवा तुम्ही, काही करा, अजिबात गोळा होत नाही. तुम्हाला हवी असेल तर आणखीन जवळ टाके घालू शकता. अशा प्रकारे म्हणजे सर्व टाकेतनं घालून झालेले आहे. तर अशा प्रकारे मी सर्व गोधडींना टाके घालून दाखवते. आता तुम्हाला मशीनवरती शिवताना दाखवते. आणि बघा अशा प्रकारे टाके घालून घ्यायचे सर्व गोधडी म्हणजे. आणि ही त्यांचीच गोधडी आहे, दुसरी गोधडीचा टाका म्हणजे दुसऱ्या गोधडी हातरलेली त्याचा टाका आहे, त्या गोधडीचा टाका घालताना नाही दाखवला, ही आता दुसरी गोधडी आहे. तर अशा प्रकारे टाके घालून बघा घ्यायचे खाली मशीन. आता तुम्हाला शिवताना दाखवते. माझे उभ्या टिपा मारून झालेले आहेत. आता तर अशा प्रकारे म्हणजे शेवटची टिप आहे ते टिप मारताना दाखवते. तर तुम्हाला दाखवते अशा प्रकारे कुठेही माझी गोधडी गोळा झालेली नाही. पूर्ण कॅमेऱ्यामध्ये मला पूर्ण व्हिडिओ घेता येत नाही, कारण खूप व्हिडिओ मोठा होतो आणि शेवटपर्यंत कोणी बघत नाही, तर मला छोटे छोटे असे दाखवते. तुम्हाला जर हवी असेल तर ताई तुम्ही गोधडी सुरुवात करताना कशी सुरुवात करता आणि कसे म्हणजे गोळा झाल्यानंतर गोधडी कशी तुम्ही म्हणजे हे करता, तर असं तुम्हाला वाटलं तुम्ही तर सांगायचं नक्की कमेंटद्वारे, की मी त्याच्यावरती नक्कीच व्हिडिओ टाकेल. आणि काय त्यांचे कोणी गोधडी शिवत असेल, त्यांची गोधडी गोळा होत असेल तर नक्की पण त्या ताईंनी सांगा, मी त्यांना नक्कीच कमेंटद्वारे उत्तर देईल. अशा प्रकारे माझ्या उभ्या टिपा मारून झाले तर आता तुम्हाला आडवे मारताना आणि गोधडी अशा प्रकारे फिरवून घ्यायची आणि अशा प्रकारे टिप मारून घ्यायची. ह्याला मी जॉईन केले असल्यामुळे त्याला काही किनार आलेली नाही, त्याची किनार आडवी केलेली आहे, त्यामुळे तुम्हाला वेगळं वाटत असेल उभी. तर आता मी आडव्या टिपा मारते. मी सुरुवातीला पण पासून सांगते, मी उभ्या पहिल्या टिपा मारून घेते, नंतरच आडव्या टिपा मारते. आणि अशा प्रकारे एक एक करून आहेत ना सर्व टिपा मारून घ्यायच्या. आणि खूप छान अशी मस्त गोधडी होणार आहे. कॉटनपासून हिवाळ्यात वापरा, उन्हाळ्यात वापरा, खूप छान उब देणार आहे. कारण ह्या गोधडीमध्ये आपण कपडे जुने वापरलेले आहेत आणि कोणाला कपडे न देताना तर खूप छान म्हणजे अशा ह्याच्यामध्ये जुने कपडे तर वापरलेलेच आहेत. जुनी म्हणजे एकदमच जुनी नाही, ते खूप असं कोणाला देता येणार खूप छान असे कपडे आहेत. आणि अशा प्रकारे नवीन साड्यांचा वापर केलेला आहे, बेडशीटांचा वापर केलेला आहे. तर अशी मस्त आपली उन्हाळी, पावसाळी, हिवाळी कधीही वापरू शकता. तिन्ही ऋतूमध्ये वापरणारी आपली ही कॉटनची गोधडी खूप छान अशी मस्त गोधडी आहे. आणि बघा आता अशा प्रकारे उभ्या आडव्या टिपा मारून घ्यायच्या. आणि खूप ताईंचा प्रश्न असतो की ताई फरशीवर टाकली गोधडी थंड पडते का, तर अजिबात थंड पडत नाही. आणि तुम्ही जर नेसते तर आता तर उन्हाळा सुरू होणार आहे, तर उन्हाळ्यासाठी सर्वोत्तम गोधडी आहे, पावसाळ्यातसुद्धा सर्वोत्तम गोधडी आहे. तर अशा प्रकारे माझे आहेत ना आता आम्ही आडव्या चेक्स करत आहेत बघा. तर अशा प्रकारे आडव्या करून घ्यायचे. त्याच्यामध्ये थोडं धागा तुटतोच, कारण मशीनला स्पीड असते त्यामुळे धागा तुटतो. आणि खूप आणि हलके फुलके मशीन वॉशेबल अशी आपली गोधडी आहे. आणि खूप म्हणजे वजनाला पण अजिबात जड नाही. तर अशा प्रकारे जे जॉईन केलेलं होतं ना त्याच्यावरती अशा प्रकारे मी टिप मारून घेते बघा. जॉईन केलेलं निष्ठू नये म्हणून साडीवरती बघा. तर अशा प्रकारे मी जी जॉईन कमी पडली साडी त्या अशा प्रकारे म्हणजे टिप मारून घेतलं. जशी तुम्हाला हवी असेल तशी मी गोधडी ही शिवलेली आहे बघा. तर अशा प्रकारे. आणि ही पुण्यातून आहे, पुण्यातून ऑर्डर आहे ती ह्या ताईंची. आणि भरपूर ताईंच्या काही कोणाकोणाच्या गोधड्या शिवल्या नाहीत, त्या ताईंनी नक्कीच व्हॉट्सअपला मेसेज करा आणि जिथून त्या ताईंनी गोधड्या टाकल्या तिथून त्यांचं नाव टाका आणि अशा म्हणजे ॲड्रेस टाका तुमचं, म्हणजे माझ्या लक्षात येईल. अशा प्रकारे उभ्या आडव्या सर्व माझ्या टिपा मारून झालेल्या आहेत. तर अशा प्रकारे जे एक्स्ट्रा भाग आलेला असतो ना तो अशा प्रकारे मी पहिला कट करून घेते.
कारण कट केलं ना तर आपल्याला गोट मारायला खूप छान येतं. बघा अशा प्रकारे आपली गोदरी आहे आणि मी डबल फोल्ड केलेले कारण पातळ गोदरी होती त्यामुळे डबल अशा प्रकारे फोल्ड केले. त्याला मशीन वॉशेबल हवी होती आणि ह्याच्यामध्ये कॉटनचा वापर केल्यामुळे कारण धुताना पाणी खूप वसून घेतं त्यामुळे मी हे कॉटनचा म्हणजे जरा नॉर्मल 7 थरांची मी गोदरी शिवलेली आहे. बघा आता असे फोल्ड करून मी एकावर एक फोल्ड करून अशा प्रकारे नाही त्याने मी ओपन करूनच गोदरी मी कट करते कारण जाड असल्यामुळं. तर अशा प्रकारे मी आता जे एक्स्ट्रा भाग आले होतं ते पण अशा प्रकारे आडवा हे करून अशा प्रकारे एक्स्ट्रा कट करून घेतलेलं आहे. आता तुम्हाला गोट मारताना दाखवते. बघा तर अशा प्रकारे मी गोट पट्टी घेतलेली आणि ते अशी उभी करून मारायची. म्हणजे 4 इंचाची पट्टी आहे. तर अशा प्रकारे फिरवून आतलं कापड सारून अशा प्रकारे मी घेतलेले आहे आणि ही साडीतली पट्टी आहे. जे एक्स्ट्रा फॉल आलेलं होतं ते पण अशा प्रकारे कट करून घेतलेलं आहे. त्यालाच कॉन्ट्रास्ट असा म्हणजे कॉन्ट्रास्ट त्याची किनार हिरवी होती त्यामुळे अशा प्रकारे मी पट्टी घेतलेली साडीतलीच पट्टी आहे आणि मधनं अशा प्रकारे माझं तिन्ही बाजूनी गोट मारून झालेला तर हा शेवटचा भाग आहे. आणि बघा असं कॉन्ट्रास्ट गोट मारलेला खूप छान उठून येतो. एका साईडने ब्ल्यू कलर्स होता, ब्ल्यू कलरची किनार होती गोल्डन, पण गोल्डन ह्याच्यावरती एवढं काही छान दिसणार नाही म्हणून ग्रीन घेतलेलं आहे मी कॉन्ट्रास्ट खालच्या साडीचा मॅचिंग. जे काही जॉईन केलेलं होतं ते अशा प्रकारे मी डबल टिप मारून अशा प्रकारे जॉईन करून घेते. बघा अशा प्रकारे मी जॉईन करून घेतलेले. आता गोदरी फिरवून घ्यायची आणि फिरवून घेतलं ना कधी पण गोट मारताना उलट्या साईडने मारायचं. जे शिलाईचा भाग असतो ना जे शिलाईला कापड वरून घेतो ना तर ती उलटी करायची आणि अशा प्रकारे गोट मारून घ्यायचं. बघा अशा प्रकारे मी आता ही 125 गोदरी केलेली आहे आणि बघा फिनिशिंग कशी दिसते एकदम चेक्स वगैरे टिपा वगैरे किती मस्त दिसतात. आपल्या कुठेही वाकड्या तिकड्या नाहीत. बघा अशा प्रकारे मी ही 1 इंचाचा माझा गोट आहे आणि एकदम किनाऱ्यावरती गोट म्हणजे टिप मारायची. त्यामुळे गोदरीला खूप छान लुक येतो आणि खाली जी जॉईन केलेली टिप असते ना त्या टिपवरतीच आपली ही टिप आली पाहिजे. त्यामुळे गोदरीला लुक खूप छान येतो. आणि बघा अशा प्रकारे म्हणजे दोन्हीकडून साईडने एकच टिप मारली असं दिसण्यासाठी मी असं टिपवर टिप घेते. बघा अशा प्रकारे गोदरी म्हणजे गोटला कुठेही चून आली नाही काही नाही. आता अशा प्रकारे हे जे असतं ना हे त्याचं तोंड असं प्रकारे दाबून घेतलेले म्हणजे असं टिप मारून घेतले. तशाच प्रकारे मी आता सर्व आहेत ना टिपा मारून घेते. डबल टिप मारते मी. प्रत्येक गोदरीला माझी टिप असते की जेणेकरून कुठेही थोडा छोटा वगैरे असा गॅप असतो तर निसटू नये म्हणून मी डबल टिपा मारते. अशाच प्रकारे माझी मैत्रिणी अशीच माझी मस्त गोदरी आपली कॉटनसाठी हिवाळी पावसाळी किंवा उन्हाळी असे वापरण्यासाठी आपली ही गोदरी तयार झालेली. अगदी तुमच्या जुन्या कपड्यांपासून आणि कमी प्राईजमध्ये आपली ही गोदरी तयार झालेली आहे. तर चला तुमच्याकडे असे जुने कपडे असेल तर न टाकून देता अशी मस्त आपली गोदरी तुम्ही तयार करू शकता. आणि तुमच्या जुन्या कपड्या आणि ही गोदरी तुम्हाला सांगते 10-12 वर्षे तर आरामशीर टिकेल अशी गोदरी आहे. कारण ही जास्त जुनी पण कपडे नव्हते आणि त्यांनी खूप छान अशा साड्या मस्त वापरलेल्या आहेत. तर अशा प्रकारे आणि बघा अशा प्रकारे माझा गोट मारून झालेला आहे. माझे अशाच व्हिडिओ आवडत असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका. आणि नवीन असेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि जाता बेल आयकॉनचं बटन दाबा जेणेकरून मी नवीन व्हिडिओ टाकत जाईल ना तर त्याची आधी तुम्हाला माझं म्हणजे सगळ्यात आधी तुम्हाला समजेल की मी व्हिडिओ टाकला आहे म्हणून ना. आणि नक्कीच तुम्ही पाहू शकता आणि खूप छान अशा व्हिडिओ नक्कीच येत राहतील व्हिडिओचे कारण खूप दिवस झालं गॅप होता. अशाच प्रकारे आपली गोदरी तयार झालेली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करा. आणि उंचीलाही 6.25 फूट झालेली आहे आणि रुंदीला तुम्हाला सांग की ते 5.5 फूट आहे. तर अशाच प्रकारे म्हणजे गोदरीची आवडत असेल लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.